या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात, पण ते प्री मॉन्सून शॉवर्स आहेत. आतापर्यंत उष्णतेची लाट होती आणि आता अचानक पाऊस कसा काय याचाच आपण जो अंदाज आहे तो या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सगळ्यात पहिले आपण बघून घेऊ की आता महाराष्ट्रामध्ये नक्की कशामुळे आपल्याला पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात. तर अगदी सोपं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहेत म्हणजे चक्रीवादळ अभिसरण जे आहे ते सुरू आहे. एक क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हेही बघायला मिळतं की मान्सून जो आहे त्याची सुद्धा वाटचाल आपल्याला केरळच्या दिशेने होताना बघायला मिळते. पण ॲट द सेम टाइम अरबी समुद्रामध्ये हे जे एक जे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे त्याचबरोबर हे जे दोन तुम्हाला कमी दाबाचे पट्टे आपल्याला जे तयार झालेले दिसतात म्हणजे एक पॅच आहे जिकडे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. जे कमी दाबाचं क्षेत्र असतं ते एक स्पेसिफिक जागेत असतं. कमी दाबाचा पट्टा जो असतो तो मोठ्या भागात व्यापलेला असतो किंवा अनेक राज्य त्यांनी व्यापलेली असतात. सो असे आपल्याला हे दोन कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते सुद्धा बघायला मिळत आहेत आणि त्यामुळेच काय झालेलं आहे तर त्यामुळे मॉइश्चर जी आहे, आर्द्रता जी आहे ती महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला येताना बघायला मिळते. आता झालंय असं की या सगळ्यामध्ये विदर्भ स्पेसिफिकली आपण बघितला तर तो प्रचंड तापलेला आहे. तिथल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांपासून आपल्याला हीट वेव्हसाठीचा रेड अलर्ट दिल्याचं आपण बघितलेलं होतं आणि तिथली उष्णता आणि आता हे येणारं ही इकडची येणारी आर्द्रता याच्यामुळे आपल्याला काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रात प्री मॉन्सून शॉवर्स ज्याला म्हणतात ते बघायला मिळणार आहेत. मान्सूनचं आगमन अजून झालेलं नाहीये. उलट मान्सूनचं आगमन काही दिवसांनी पुढेच ढकललं गेलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये हा आणखीन एक अंदाज जो आहे तो हवामान खात्याने सांगितलेला आहे की महाराष्ट्रात जरी आपल्याला आता काही सरी बघायला मिळत असतील, प्री मॉन्सून शॉवर्स बघायला मिळत असतील तरी सुद्धा मान्सूनला दाखल व्हायला मात्र आणखीन बराचसा वेळ लागणार आहे. शिवाय मान्सून दरवेळेला सरासरी जितका पाऊस पडत असतो तितका पाऊस आपल्याला आता यावेळेला बघायला मिळणार नाहीये. त्याच्यापेक्षा बराचसा कमी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सरासरीच्या 90% पाऊस अख्ख्या वर्षात म्हणजे हा जो मॉन्सून सीझन आहे या वर्षातला त्याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये. त्याच्यामुळे तोही एक परिणाम जो आहे तो आपल्याला सध्या बघायला मिळतोय. पण ॲट द सेम टाइम सध्याच्या घडीला म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात आपल्याला काही प्रमाणामध्ये प्री शॉवर्स जे आहेत ते बघायला मिळू शकतात. सो पुढचे 3 दिवस कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण थोडक्यात बघूयात. आता जे मी म्हटलं की ज्या विदर्भात आपल्याला इतके दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट हीट वेव्हसाठीचा देण्यात आलेला होता तिथेच आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण तो ऑरेंज आणि येलो अलर्ट जो आहे तो आता पावसासाठी देण्यात आलेला आहे. पावसाच्या सरी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि काही प्रमाणामध्ये सोसाट्याचा वारा जो आहे तो सुद्धा आपल्याला शनिवारी बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे तिथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण कोकण पट्टा आपण जर बघितला तर कोकण पट्टा आणि त्याचबरोबर मराठवाड्यात कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तिथे फक्त सोसाट्याचा वारा काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता रविवारचा अंदाज काय आहे तेही आपण बघूयात. रविवारचा अंदाज बघायचा झाला तर बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा इथे आपण बघतोय की इथे त्यांनी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि तो ऑरेंज अलर्ट जो आहे तो पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट आहे. त्याशिवाय आपण उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या काही भागात सुद्धा रविवारसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट जो आहे तो बघायला मिळतोय रविवारसाठी. सो इथे सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात. अगदी मध्यम स्वरूपाचा किंवा त्याच्यापेक्षाही कमी स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला या भागी बघायला मिळू शकतो. आणि सोमवारचा जर अंदाज बघायचा झाला तर सोमवारी संपूर्ण ऑलमोस्ट पश्चिम महाराष्ट्र, रायगड असेल, रत्नागिरी असेल, कोकणातला भाग बऱ्यापैकी, त्याचबरोबर पालघर, ठाणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, संपूर्ण विदर्भ जसं मी म्हटले इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सो आपल्याला सोमवारी आपल्याला काही प्रमाणात सगळीकडेच पाऊस बघायला मिळू शकतो. जिथे जिथे आपल्याला ग्रीन रंग दिसतोय इथे अलर्ट नाहीये पण इथे सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण तुम्हाला जाणवू शकतं. सोसाट्याचा वारा सुटू शकतो संध्याकाळच्या वेळेला. सो अशा प्रकारचा एक अंदाज जो आहे तो पुढच्या 3 दिवसांचा वर्तवण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं.
पूर्ण, पण जे आम्ही एक दुसरा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे जो मॉन्सून बद्दलचा आहे स्पेसिफिकली, की भारतामध्ये आपण जर बघितलं आणि महाराष्ट्रात सुद्धा ज्या भागांमध्ये शेती केली जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जिथे शेतकरी हे सगळे पावसावरती अवलंबून असतात, तिथे सुद्धा फक्त 94% पाऊस पडणार आहे सरासरीच्या. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळात आपल्याला पाण्याची कमतरता जी आहे ती भासू शकते. त्याचबरोबर शेतीवरती सुद्धा या सगळ्याचा मोठा परिणाम आपल्याला होताना बघायला मिळू शकतो जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये. सो हा आत्ता होता महाराष्ट्राचा स्पेसिफिक अंदाज. मॉन्सूनचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो सुद्धा मी इथे लिंक केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. आणि अर्थातच मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.